प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत, पण तरीही OTP येत नाहीये, HLO ॲप लॉग इन होत नाहीये किंवा इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असा मेसेज येतोय, तर काळजी करू नका. हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे. नमस्कार, मी सचिन घुसळे, ज्ञानदीप या शैक्षणिक YouTube चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर प्रथमच या YouTube चॅनलवर आला असाल तर सर्वप्रथम आमच्या शिक्षणदीप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या प्रगत मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आपले Google Play Store ओपन करूया. यामध्ये सर्च बॉक्समध्ये HLO ॲप टाकून अधिकृत HLO ॲप डाउनलोड करून घेऊया. जर आपण हे ॲप अगोदरच डाउनलोड केलेले असेल तर ॲपला 2.1 अपडेट आलेले आहे. आपले ॲप अपडेट करून घेऊया. आता आपल्याला आलेला मेल किंवा मेसेजमधील जनगणनेचा ID आणि पासवर्ड कागदावर लिहून घेऊया. त्यानंतर आपले Google Chrome ओपन करून त्यातील सर्च बॉक्समध्ये CMMS पोर्टल असे टाकून सर्च करूया. आता दिसणाऱ्या विविध वेबसाईटपैकी पहिल्या प्रथम दिसणारी लिंक CMMS पोर्टल लॉग इनवर क्लिक करूया. आता थोडेसे खाली स्क्रोल केल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्स दिसत आहेत. त्यामधील दुसऱ्या क्रमांकाच्या गो टू ऑफिशियल पोर्टल CMMS लॉग इन असे दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला लॉग इन टू युअर अकाउंट असे दिसेल. या लॉग इनमध्ये आपला ID जो आपण लिहून ठेवलेला होता तो त्यात टाका. नंतर तेथे दिसणारा कॅप्चा पाहून अगदी अचूक टाका. कॅप्चा कोड अचूक असल्याची खात्री करा व व्हेरीफाय अँड प्रोसीडवर क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर मोबाईलवर SMS मध्ये OTP येईल, तो OTP टाका. OTP टाकून सबमिट केल्यावर नवीन लॉग इन समोर दिसेल. त्यात आपला ID अगोदरच टाकलेला दिसेल. आता तिथे पासवर्ड असे दिसेल. त्यात आपण जो पासवर्ड लिहून ठेवलेला होता तो या ठिकाणी टाकायचा नाही. लॉग इनच्या खाली फॉरगॉट पासवर्ड असे दिसेल. त्यावर क्लिक करून आपला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. आता फॉरगॉट पासवर्डची अशी विंडो दिसेल. त्यात आपला ID अगोदरच आलेला दिसेल. त्यानंतर खाली न्यू पासवर्डमध्ये आपल्याला आठवण ठेवण्यासारखा सोपा पासवर्ड टाका. मग त्याखाली कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाका आणि ओके करा. त्यानंतर सेट न्यू पासवर्डवर क्लिक करा. आता आपले ॲप लॉग इनसाठी तयार झालेले आहे. आता आपण Google Chrome जे ओपन केलेले होते ते बंद करूया आणि आपण जे HLO ॲप डाउनलोड केलेले होते ते ओपन करूया. आता ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपला युजर ID टाकून कॅप्चा कोड अचूक नोंदवा. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP त्यामध्ये टाकून OTP व्हेरीफाय असे म्हणावे. यानंतर आपल्याला पासवर्ड विचारेल. आता आपण जो नवीन पासवर्ड तयार केलेला होता तो या ठिकाणी टाकून सबमिट करावे. त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 4 अंकी नवीन पिन सेट करायचा आहे. आपल्याला लक्षात राहील असा 4 अंकी पिन सेट करावा. त्यानंतर पुन्हा कन्फर्म पिनमध्ये तोच पिन जो आता आपण सेट केलाय तो टाकावा आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करावे. आता आपले ॲप प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी तयार आहे. या ठिकाणी आपल्याला जनगणना करण्यासाठी जो घर यादी गट क्रमांक दिलेला आहे तो तपासून पाहावा. जर आपल्याला दिलेल्या कार्यक्षेत्राचा नकाशा डाउनलोड करावायचा असेल तर ॲपच्या डाव्या बाजूला ज्या 3 रेषा दिसतात त्यावर क्लिक करा. येथे सर्वात वर आपला ID आणि आपला रोल दिसून येईल. त्याखाली दिसणाऱ्या ऑप्शनमधून आपल्याला जनगणना करावयाच्या भागाचा मॅप दिसेल, तो डाउनलोड करावा. हा मॅप डाउनलोड झाल्यावर बाजूला आय म्हणजेच डोळ्याचे जे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि आपल्याला आपल्या भागाचा नकाशा दिसेल. त्यानंतर आपल्या भागात झालेल्या स्वगणनांना ID मिळवण्यासाठी वरती रिफ्रेश या बटनावर क्लिक करावे. स्क्रीनवर दिसणारी माहिती तपासून आपल्याला मिळालेल्या घर यादी गटाचे माहिती आहे का हे तपासून पाहावे. त्यानंतर खाली इमारतींची अंदाजित संख्या आणि गणनाघरांची अंदाजे संख्या टाकून खाली दिसणाऱ्या घर यादी कार्य यावर क्लिक करावे. अशा प्रकारे आपले ॲप पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर प्रगणकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओबद्दल अधिकाधिक माहिती मिळण्यासाठी आमच्या शिक्षणदीप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.